नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हसती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव. राष्ट्रीय समाज रक्षा संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन पुरस्कृत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आय रेडिओ अनुभव. प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि आलोक वर्मा. रेडिओ समन्वयक पूजा मुरादा, कौशल्या आणि साई सुधा. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डर लाईन क्रमांक 14567 म्हणजेच 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या दरम्यान संपर्क साधावा. आमचा टोल फ्री क्रमांक पुन्हा एकदा ऐका. एल्डर लाईन 14567 म्हणजेच 14567. नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ अर्थात ज्येष्ठ नागरिकांचे रेडिओ अनुभव. आज आपण ऐकणार आहोत अनुराधा देवधर यांनी सादर केलेला सुसंगती सदा घडो हा विशेष कार्यक्रम. ऐकूयात तर. नमस्कार श्रोते हो, मी अनुराधा देवधर. सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया सुसंगती सदा घडो या विषयाबद्दल. जीवनात चांगल्या लोकांची साथ मिळाली तर आपण नक्की यशस्वी होतो. म्हणून सुसंगती सदा घडो असे संत नेहमी सांगतात. संत तुकाराम महाराज म्हणतात, चित्ता मिळे त्याचा संग रुचिकर, शोभविता दूर तोची भले, ऐसी परंपरा आलीसी चालत भलत्याची नीत त्यागावरी, हो का पिता पुत्र बंधू कोणीतरी, विजाती संग्रह धरू नये, तुका म्हणे सत्य पाळावे वचन, अन्यथा आपण करू नये. आपल्या सामाजिक व्यवहारांचं सूक्ष्म विश्लेषण या अभंगातून दिसून येतं. आपली संगत कशी असावी याबद्दल अभंगातून सांगण्यात आलेलं आहे. ज्याचं मन आपल्या मनाशी जुळतं त्याचीच संगत आपल्याला आवडते, आपल्याला आनंद देते. म्हणून अशा माणसाची संगत करावी जो स्वतःच्या सहवासानं आपल्या मनात राग निर्माण करतो, आपलं मन अस्वस्थ करून टाकतो. त्याला दूर ठेवणं हे कधीही चांगलं. पुराणात उदाहरणं अनेक आहेत. त्यात प्रामुख्याने डोळ्यासमोर येतो तो विभीषण. त्याने कायम भगवंताची साथ दिली. भावाला म्हणजे रावणाला समजवण्याचा प्रयत्न केला, पण रावणाच्या सहवासात त्याला अपमान, मानहानी आणि वाईट प्रवृत्तीचा सामना करावा लागला. म्हणून त्यानं सुसंगतीची साथ दिली. अर्थात प्रभू रामासोबत तो आला आणि त्याची पुढची वाटचाल सुखकर झाली. पुराणात असे आणखी एक उदाहरण म्हणजे कर्ण. सूर्यपुत्र, महापराक्रमी, श्रेष्ठ धनुर्धर, दानशूर अशी कर्णाची ख्याती होती. पण त्याला संगत मिळाली अहंकारी दुर्योधनाची. तुकाराम महाराज सांगतात, आपण सत्य वचनाचं, नैतिकतेचं, माणुसकीचं पालन करावं. त्यापेक्षा वेगळं वागू नये. आपल्या असण्याचा, वागण्याचा, बोलण्याचा इतरांना त्रास होऊ नये. आपली उपयोगिता आपल्या आचरणातून, वागण्यातून सतत सिद्ध होत राहावी. याचा अर्थ आपल्या सदाचाराच्या वागण्याला ज्याचा अडथळा होत असेल त्यांच्यापासून दूर राहावं. आपल्या ऑफिसमध्ये विविध प्रवृत्तीचे लोक असतात. काही जणांबरोबर आपलं पटतं तर काही जणांबरोबर आपलं पटत नाही. जे वाईट वागतात किंवा आपले पाय ओढण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांपासून दूर राहणं उत्तम असतं. कारण अशा वृत्तीचे लोक सगळीकडेच असतात. म्हणून आपण आपली नोकरी सोडून घरी तर बसू शकत नाही ना. म्हणून सुसंगत लोकांबरोबर राहण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या साथीनं आपल्याला खूप काही चांगलं शिकता येतं. श्रोते हो, फक्त ऑफिसमधलीच गोष्ट नाही,
तर आपल्या आजूबाजूला सुद्धा असे कितीतरी लोक असतात. ज्येष्ठ नागरिक दुपारचं समजा शांतपणे झोपले तर मोठमोठ्याने गाणी लावतात, मोठमोठ्याने आवाज करतात, मोठमोठ्याने बोलतात आणि त्यांना सांगायला गेलं तर ते लोक उलट आपल्यावरच चिडतात, आपल्याशीच भांडतात. म्हणजे तुम्ही पाहिलेत ना, सगळीकडेच अशा प्रवृत्तीचे लोक असतात. काही चांगले असतात तर काही दुष्ट वृत्तीचे. तर श्रोतेहो, आपल्याला कोणाची साथ द्यायची आहे? जे समजूतदार असतात, जे आपलं समजून घेतात, जे आपल्याशी व्यवस्थित वागतात, बोलतात, त्यांच्याशीच आपल्याला संबंध ठेवायचे आहेत. वाईट संगतीत वाईट गुण आपल्यात येण्यास वेळ लागत नाही, पण चांगलेपणा येण्यासाठी श्रद्धा आणि काळ महत्वाचा असतो. यावर एक गोष्ट आठवते. एक साधू एकटाच पायी तीर्थयात्रेला निघाला. वाट जंगलातून, काट्यांवरून, अंधारातून होती. चालता चालता थकला. त्यांना विश्रांती घ्यायची होती तेव्हा दूर अंधारात मिणमिणत्या प्रकाशाच्या दिशेने तो गेला. ती एक झोपडी होती. साधूनं दार वाजवलं. झोपडीच्या मालकानं दार उघडलं. साधू म्हणाला, आजची रात्र मी इथेच राहू का? तो माणूस म्हणाला, राहा. त्यानं खाटेवर घोंगडी अंतरली आणि म्हणाला, झोपा. पहाटे साधू उठला, पण तो जरा अस्वस्थच होता. त्यानं पलंगाखाली पाहिलं तर सोन्या चांदीचे दागिने. ते उचलण्याचा मोह त्याला होत होता, पण त्यानं तो दूर केला आणि झोपडीच्या बाहेर आला. वाऱ्याच्या थंडगार झुळकीनं त्याला प्रसन्न वाटलं. अस्वस्थता गेली. तो विचार करू लागला, माझ्या मनात मोह का बरं झाला? त्याच्या लक्षात आलं, एवढ्या जंगलात ही झोपडी चोर, दरोडेखोर किंवा एखाद्या डाकूची असावी. याचा अर्थ काय तर थोड्याशा सहवासानेही बदल होतो. म्हणून नेहमी चांगल्या माणसांच्या सहवासात राहा. माणसांची ओळख त्याच्या सोबतच्या मित्रांवरून होते. या अर्थाची इंग्रजी म्हण आहे, जगात दुष्ट, दुष्ट, चांगले, वाईट अशी माणसं असतात. समविचारी माणसांची मैत्री होते असंही म्हणतात. सत्संगतीचा परिणाम कळत न कळत होतच असतो. चंदनाच्या झाडाबरोबर असलेली झाडं, मग ती बोरी बाबळीची असो किंवा जांभळाची, त्यांनाही चंदनाचा सुगंध लागतो. लहान नद्या, नाले, समुद्र मिळतात आणि समुद्र बनतात. परिसाच्या संगतीत लोखंड आलं तर त्याचं सोनं होतं. तसंच श्रेष्ठ व्यक्तीच्या सहवासात सामान्य माणूस आला तर त्याचा कायापालट होतो. म्हणून सुसंगती सदा घडो असं म्हणतात. तर श्रोते हो, तुम्हाला सुसंगती सदा घडो हा आजचा विचार कसा वाटला? तुम्हाला जरूर आवडला असेल आणि यातून तुम्हाला माहिती देखील मिळालेली असेल. तर श्रोते हो, मी अनुराधा देवधर आजच्या कार्यक्रमामध्ये तुमचा निरोप घेते. भेटूया पुढच्या नव्या कार्यक्रमामध्ये एका नव्या माहितीसह, एका नव्या बोधकथेसह. तोपर्यंत निरोप द्या. धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण अनुराधा देवधर यांनी सादर केलेला सुसंगती सदा घडो हा विशेष कार्यक्रम ऐकलात. श्रोते हो, अशाच प्रकारचे मनोरंजनपर माहितीपर कार्यक्रम ऐकण्यासाठी ऐकत रहा जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ, अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव आय रेडिओ. देखिए, जीवन के चक्र में उम्र ढलना एक आम सी बात होती है और इसका बहुत अच्छा उदाहरण आपके सामने इस समय बैठा आपसे बात कर रहा है. लेकिन जिंदगी के इस पड़ाव में कभी कभी ऐसा पल भी आता है जब आपको कुछ मदद की जरूरत पड़ती है, चाहे वो पारिवारिक हो, स्वास्थ्य संबंधी हो, आर्थिक हो, कोई विवाद हो या शोषण का मामला. लेकिन आपके इन सभी जरूरतों को देखते और समझते हुए भारत सरकार ने शुरू की है एक एल्डर लाइन, जहां आपको मिलेगा आपके सारे समस्याओं का समाधान. फोन नंबर है 14567. अब भले आपके बच्चे आपके साथ रहते हो या किसी दूसरे शहर में हो, ये है आपका अटूट सहारा. तो बस जिंदगी के उन सुनहरे लम्हों को संजोकर अपने आज को बेफिक्री से आप जिए, क्योंकि अब ओल्ड एज बनेगा गोल्डन. कैसे? 14567 याद रखिएगा. राष्ट्रीय समाज रक्षा संस्था
सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय भारत सरकार, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन पुरस्कृत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आय रेडिओ अनुभव, प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि अलोक वर्मा, रेडिओ समन्वयक पूजा मुरादा, कौशल्या आणि साई सुधा. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डर लाईन क्रमांक 14567 म्हणजेच 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या दरम्यान संपर्क साधावा. आमचा टोल फ्री क्रमांक पुन्हा एकदा ऐका. एल्डर लाईन 14567 म्हणजेच 14567. नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती, गाती हासती दिशा दहाही, आनंदाची नवी पर्वणी, ज्ञान रंजन अशी ही खाणी, झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी. अनुभव अनुभव. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव.